धावसंख्या रोखली आहे. 5 बॉलचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. अवघ्या 2 धावा धावफलकावरती. अप्रतिम कामगिरी. मात्र टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेतरी महागात ठरतोय का टीम वाघावळे संघाला? कारण अगोदर पाहिलं तर प्रत्येक सामन्यात त्याने टार्गेट चेस केला. यावेळेचा चांगला स्ट्रोक आहे. डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्युअर लेग मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रत्येक मुलीचा आदर करा. ती मुलगी काय आहे म्हणून नाही तर एका चांगल्या आईने वाढविलेल्या आहात ते विचार सिद्ध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र नक्कीच संधी दिली होती आणि तिचा आदर करणं तितकाच गरजेचं. या महिला भगिनी देखील सकाळच्या सत्रापासून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण की आजच्या दिवसातले सर्व कामधंदे बाजूला ठेवून आपली गावची स्पर्धा पाहण्यासाठी या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आणि या स्पर्धेमध्ये महिला वर्गाचा देखील लाख मोलाचा असा वाटा आहे. त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद आयोजन कमिटीच्या वतीनं. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 6 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला गेला आणि षटक क्रमांक 2 ला इथून सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संजयला आणले गेले. संजयसाठी देखील सुवर्ण संधी असेल. या गोलंदाजाने देखील विकेट मिळवली तर निश्चितपणाने 1000चं कॅश प्राइज असेल. मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. लेग कटरचा बॉलचा वापर केला. या गोलंदाजाला सकाळपासून प्रभावित केलाय. अगदी जबरदस्त गोलंदाजी. इन कटर बॉल आउट कटर बॉल टाकतोय. फलंदाजांना अडचणीत आणतोय. इथे डॉट बॉल आलाय. 6 धावा धावफलकावरती असताना पुन्हा एकदा संजय सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरून. षटकातला पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने तर स्ट्रायकर एंडवरती सिद्धांत. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल घडवला. एक्स्ट्रा कव्हरला आहे खेळाडू. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे. त्याचनंतर पाहिलं तर मिड ऑन देखील आहे. शॉर्ट फाईन लेग. ओहो चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. आणखीन एक दर्जेदार बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. डॉट बॉलची सांगता होती. एक बाजूला अभिषेक चांगली बॅटिंग करतोय परंतु सिद्धांतला एकच कार्य करायचं. अभिषेकला अधिक आणि अधिक स्ट्रायकर एंड वरती आणायचं. 6 धावा धावफलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. ओ इन कटर बॉलचा वापर केला. यावेळेला आतल्या दिशेनं बॉलला वळवलंय. सॉफ्ट हँडनं बॉलला ढकलला गेला. एक सिंगल घेतली. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती 7. फायनलचा थरार, फायनलचा महामुकाबला. वाघावले टीम कुठेतरी बॅकफूट वरती आहे. फ्रंट फुटला यायचं असेल तर मात्र निश्चित अभिषेकला चांगली बॅटिंग करावी लागेल. अभिषेकचा विकेट मिळवला तर 1001 रुपयाचं आनंद संभाजी जंग मॅचच्या माध्यमातून 1001 रुपयाचं कॅश प्राइज जरूर दिलं जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. फायनलचा थरार 4 ओव्हरचा सामना. लो स्कोरिंग आतापर्यंत तरी आपण पाहतोय. टीम वाघावळे संघ कुठेतरी बॅकफूट वरती आहे. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या. या षटकामध्ये फक्त सिंगल आली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट पुढचा बॉल. ओ कटर बॉलचा वापर इथं चाणक्य पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. असं म्हणतात ना की ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि योग्य युक्तीचा वापर करत फलंदाजांना बांधून ठेवलंय, बंदिस्त केलंय. मोठा स्ट्रोक मारू दिला जात नाहीये. 8 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. जे कार्य पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांना केलं होतं उत्तमरित्या अगदी त्याच पावलावरती पाऊल ठेवून अत्यंत जबरदस्त गोलंदाजी. फुलटॉस बॉल. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत येतात आणि 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण करतात. 2 नवीन टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 10 धावा धावफलकावरती. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 10. सिद्धांत पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती. चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या रोखली आहे, थांबवले, अंकुश लावलाय धावसंख्येला. ओहो स्विंग अँड मिस. डॉट बॉल इथे देखील अप्रतिम षटक. फक्त 4 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. ऑटो बॉलिंग जबरदस्त बॉलिंग. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. एकंदरीत 10 येणारे 12 बॉल टीम वाघावळे संघासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. इथे धावा जमा करावे लागतील. इथे धावांवरती चढाई करावी लागेल.
कारण इथे जर धावा आल्या नाही तर फायनलमध्ये कुठेतरी लो स्कोरिंगची मॅच, आणि लो स्कोरिंगची मॅच म्हटलं ना तर मग मॅचवरती पकड निर्माण करताना पाहायला मिळेल धारदेव टीम. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण ठरणार या स्पर्धेमध्ये? पहिला विजेता, दुसरा विजेता संघ कोण ठरणार? मानाची सन्मानाची स्पर्धा श्री गालेश्वर चषक 2026 खूप चांगल्या पद्धतीने ग्रामस्थांनी या स्पर्धेचं आयोजन केलं. नारंगी गावामध्ये विरार पश्चिम मध्ये असलेले हे भव्य दिव्य असं क्रीडांगण, आणि क्रीडांगणामध्ये संपन्न होणारी जाणारी स्पर्धा श्री गालेश्वर चषक 2026. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती प्रेमला आणलाय. ओ टॉपेज आहे, फटका फसलाय. एसटी रक्षक बॉल खाली, झेल कॅरी करू शकले नाहीयेत. किंबहुना एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नजर आटी दुर्घटना घटी. इथून मात्र पहा जिथे विकेट होती, विकेट ड्रॉप, आणि त्यानंतर एक सिंगल होती ती डबल मध्ये. प्रेमला देखील सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेट करता 1001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. श्रीकांत जंगम यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत 12. प्रेमचा पहिलाच बॉल, संधी निर्माण केली होती प्रेमनं, संधी गमावली आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण अभिषेकला पाहतोय. एकंदरीत टीमची धावसंख्या पाहिली तर धावा धावफळकावरती 12. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर होता, शफल जरूर झाले होते, आणि त्यानंतर पाहू शकाल डॉट बॉलची सांगता होत्या. अगदी 30 स्टंप दाखवले होते फलंदाजानं, आणि त्याच्यावरून हा चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. टीमची धावसंख्या 12 वरती. चेंडू क्रमांक 2 चा खेळ संपलाय. तिसरा षटक प्रगतीपथावरती. पुढचा बॉल, यावेळेला टप्प्याचा बॉल, आणि त्याला पाठवून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेरचा धावा 6. हाय अँड हँडसम षटकार. मराठी मातीचा सण ह्यो आला र. शिवबाराज, शिवबाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. संघर्षाचा संघर्षमय षटकार आला. 18 धावा धावफळकावरती. प्रेमने जर विकेट मिळवला किरण जंगमच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा बॉल, ओ यावेळेचा बॉल देखील योग्य टप्प्यावरती आहे. लेंथ योग्य आहे, अचूकता राखली आहे षटकाराला. त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज प्रेम. धावसंख्येचा फळक पाहिला तर 18 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती, ज्यांच्या नावाने फुकते गर्वाने आमची छाती, आमचं दैवत आहेत शिवछत्रपती. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. अकुट टप्प्याचा बॉल लेफ्ट करायचा होता. फाईन लेग खाली आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचताय, चेंडूची फेकी करताय, तोपर्यंत डबल धाव इथे घेतली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेंनी टीमची धावसंख्या 20 या अंकावरती. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय, आणि 5 बॉलच्या समाप्ती अखेरीस टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत. एकंदरीत 20 धावा. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, बॉलला सोडून दिलाय आउट ऑफ द ऑफस्टम्पला च्या बाहेरचा बॉल आहे. पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 21. 21 धावा. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर अंतरावरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न तिथे असफल ठरलाय. गोलंदाज प्रेम पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर अवघ्या धावा होत्या त्या 10, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत प्रवास पाहिला तर 11 धावा खर्च केलेत गोलंदाज प्रेमने. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. ओ यावेळेचा बॉल फुल्लर लेनचा होता. अक्रॉस द लाईनने क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. स्ट्राईक रुटेड झाले, लेग बाईटचा इशारा, आणि इथून मात्र पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त देखील झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 22 धावा धावफळकावरती. बिनगडी बाद 22 अशी स्थिती.
इथून पाहू शकाल 3 षटकांचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचं षटक स्लॉगवरचं हाणामारीचं षटक आणि षटकामध्ये आणला गेलाय गोलंदाज प्रकाशला. शेवटचे 6 बॉल अत्यंत महत्वाचे असतील. सर्व गोलंदाजांना सूचना आहे की प्रत्येक विकेटसाठी तुम्हाला 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. राऊंड द विकेटने पहिला बॉल हाफ ट्रॅकर आहे. ही चुकी केली आहे गोलंदाजांना, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पुलचा फटका पाहायला मिळाला. एक सिंगल इथे मात्र जरूर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. इथून मात्र या एंड वरती फलंदाज पाहू शकाल फलंदाज बाद होईल. चल न्यू बॅटर आमच्यापर्यंत नाव पोचवा. मयूर, न्यू बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे एकंदरीत 23 धावा. एक गडी बाद 23. शेवटचं षटक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय संपन्न होताना. ओ यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल आलाय डॉट. सातत्याने त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केले जात आहे. डॉट बॉल इथे देखील आलाय. 23 धावा धावसंख्येवरती फुल स्टॉप लावला गेलाय. थांबवली गेली आहे धावसंख्या. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये. अनुभव काय असतो ना तो मैदानाच्या आतमध्ये पेश केला गेलाय गोलंदाज प्रकाश जंगम यांच्या माध्यमातून. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये बॉल. झेलची संधी निर्माण. अभिषेक बाद. क्रिकेट खेळ भिनलाई भावा आमच्या नसा नसात. आर भिडा कोणी बी नडा या चाला मैदानात. झेंडे रोवून ठेवले तटके पाऱ्याला. झेंडे रोवून ठेवले तटके पाऱ्या. अरे कोरून ठेवलाय सोनार पाड्याचं नाव. रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्लॉग मध्ये त्याला संधी मिळाली. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावातून मात्र विकेट मिळेल. 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. गोलंदाज सज्ज. राऊंड द विकेटने षटकातला पुढचा बॉल. ओ समोरच्या बाजूने लॉंग ऑफ आहे. एक सिंगल आली आहे. प्रेम चेडूची फेकी करतोय. समाधान मानावं लागतंय. एक धाव या ठिकाणी मात्र मिळते. एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. एकंदरीत 24 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि टीमची धावसंख्या 24. लॉट्स ऑफ 3 विकेट्स 2 विकेट्स. या मॅच मध्ये पाहिलं तर कुठंतरी या पहिल्या डावामध्ये नाणेफेकी जिंकली होती टीम वाघावळी संघ, परंतु थोडासा का होईना परंतु बॅकफुट वरती पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. ओ यावेळेला मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. बॉल खाली. आणखीन एक विकेट. फायनल मॅच मध्ये आपली दादागिरी दाखवत असताना टीम धारदेव. कम ऑन डीजे. एवढी सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. 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 थँक्यू थँक्यू. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी रोखली आहे 24 अंकावरती. पुढचा बॉल. ओ इथे काय घडले. या एंड वरती रनआउटची संधी आहे आणि अखेरकार इथे देखील फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेट. तर फर्स्ट इनिंग इथे मात्र कंप्लीट झाली आणि टीमची टोटल धावसंख्या
24 आणि विजयासाठी 24 बॉल आणि 25 धावांची गरज. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरार्धाला सुरुवात होईल. तत्पूर्वी देऊयात डीजे मास्टर डीजे राजला संधी. तुमच्यापर्यंत मधुर संगीत ऐकवलं जाईल. ठक डीजे. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर गवाता बेसली गावा सुट्टीचा पन्नासचा वाटा वारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा घराशी बोलतय ए ब्रदर कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बर्फांचा नाही ये जा मेले चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर लागू तुझा हिल कर हिल कर हिल कर आगो गाली तुझी बेप कर बेप कर लागू तुझा हिल कर पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल हसतय गालान शोभतय नथ केसान चांदली तोऱ्यान रेत ढोल्यावर झुलतय वाऱ्याशी वट लुगऱ्यावर फरकीतीची बाजारी वट हसतय गालान शोभतय नथ केसान चांदली तोऱ्यान रेत ढोल्यावर झुलतय वाऱ्याशी वट लुगऱ्यावर फरकीतीची बाजारी वट. तर या ठिकाणी शुभ आगमन झालंय. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले आपल्या जनतेचे रक्षक वाघावळे गावचे सुपुत्र आदरणीय पांडुरंगजी जंगम साहेब जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत, त्यांचं जे उपस्थिती या ठिकाणी लाभले त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. गालदेव ग्रामस्थाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. चला फलंदाज पाठवा. धारदेव टीम आपल्यालाच अंधार होईल आणि आपल्यालाच इथून त्रास होईल या गोष्टींचा. लो स्कोरिंगची मॅच जरूर आहे, परंतु लो स्कोरिंगची मॅच नेहमीच आपण संघर्षाची होताना पाहिल्या. कारण सहजरित्या हाय स्कोरिंगचे सामने लवकर चेस होतात, परंतु लो स्कोरिंगच्या मॅचेससाठी तुम्हाला संघर्ष हा करावा लागत असतो. अगर हौसले बुलंद हो तो पर्वत भी क्या एक मिट्टी के देर से ना लगता है. छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे खरं तर वाक्य आहे, ब्रीद वाक्य आहे. त्यासाठी तुमच्याकडे तुमचा आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे आणि तो आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल ना तर मग तुम्हाला विजयापासून कोणी रोखणार नाही. आणि तोच आत्मविश्वास दाखवण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. श्वासात रोखुणी वादळ, डोळ्यात रोकली आग, देव आमुचा छत्रपती एकटा हिंदू आग, हातात धरली तलवार, छातीत धरले पोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य धन्य आपले महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. नक्कीच विनम्र अभिवादन असेल आपल्या महाराजांना. फायनलचा सामना. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरार्धाला सुरुवात झाली. उत्तर कोणत्या पद्धतीने दिलं जाईल धारदेव संघाच्या माध्यमातून. फायनलचा सामना आणि या फायनलच्या सामन्यामध्ये अगदी चॅम्पियन कोण ठरणार एक बाजूने आपण पाहतोय. खरं तर पाहू शकाल आपण बॅटिंग करताना टीम वाघावळे संघ बाकफूटवरती होती. आता कमालीची गोलंदाजी इथून करावी लागेल. 24 बॉल आणि विजयासाठी लक्ष गाठायचं 25 धावा. लेट्स प्ले गेम ऑन. 24 बॉल 25 ची गरज. सुनील येत आहेत पहिल्या षटक घेऊन पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिलाच बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केलेत. 2 धाब्याने टीमचा अकाउंट ओपन झालंय. धावसंख्या 2 या अंकावरती. फायनलचा थरार 25 धावा फक्त गाठायच्या आहेत. धारदेव संघाची पहिल्या डावामध्ये धारदार गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. इथून मात्र पलटवार केला जाईल का वाघावळे टीमच्या माध्यमातून. मात्र त्याच्या फलंदाजी करता येणं अपयश वाटायला आलं. कमालीची गोलंदाजी करावी लागेल, अचूकता ठेवावी लागेल, लाईन्थ लेंथ योग्य ठेवावी लागेल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. ओ मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र पाहू शकाल डॉट बॉल आलाय. बॅकफूट वरती गेले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय.
धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेले 2. लो स्कोरिंगची मॅच, परंतु थोडीशी संघर्ष हा करावा लागेल टीम धारदेव संघाला. ओर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र बॉलला स्लाइस केला, फक्त दिशा दाखवल्या. शॉर्ट थर्ड बँड मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. एक सिंगल इथे आली. सिंगलने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते. 1च्या साह्यानं 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. 25 धावांचा आव्हान आहे. अजून देखील पाहिलं तर फाईट टू फाईट हा महामुकाबला आपण पाहतोय. आदरणीय पांडुरंग सदाशिव जंगम साहेब यांच्या माध्यमातून जर वाघावळे संघ विजय झाला तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहा, प्रोत्साहन वाढवण्याचं काम मान्यवरांच्या माध्यमातून होत आहे. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. स्टान्स बदलला गेला होता फलंदाजानं. अगदी पाहिलं तर डीप बॅकवर्ड आणि थर्ड बँडकडे खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता. 4था बॉल अखेरकार डॉट आलाय. एक डॉट बॉल. इथे मात्र विश्वास वाढवतोय, आत्मविश्वास वाढवतोय टीम वाघावळे संघाचा. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च करत असताना अप्रतिम गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. इथे फटका फसलाय जरूर. लॉंग ऑफ नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांसाठी या डावातला पहिला चौकार. दिवा धाव रे आता तरी धाव. दिसाले कितीतरी दिवा धाव रे आता तरी धाव. दिसाले कितीतरी सिंगल आहे ना राव. थँक्यू डीजे. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 7 धावा धावफळकावरती. फुल टॉस बॉल आणि अगदी चांगल्या प्रकारे हा बॉल मात्र खेळून काढलाय बॅटर शुभम जंगम. आज संपूर्ण दिवस या खेळाडूच्या नावावरती राहिलाय. अगदी पहिल्या मॅच मध्ये जे त्याला जीवनदान मिळाले. बॉलर बॅक ड्राव आहे. समोरच्या दिशेने व्हिसअप मध्ये लॉंग ऑनचा खेळाडू बॉल पर्यंत पोहोचेल आणि 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 दगडी चाळीतून एकच आवाज येईल, चुकीला माफी नाही. तांबडी चमकते नला कला 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 तांबडी तांबडी चमकते नला कला तांबडी तांबडी चमकते नला कला 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 तांबडी तांबडी चमकते नला कला कला मी गाडीवर फिरताना कामानी तांबडी तांबडी चमकते पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण टीमची धावसंख्या पाहतोय 11. आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये धावा काढायच्या त्यात 14. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय टीम धारदेव. विजयाच्या रस्त्यावरती वाटचाल करतोय. भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही. इथे हिंमत ठेवावी लागेल, हिंमत दाखवावी लागेल वाघावळे टीमला. हिंमत असेल तर मात्र निश्चितपणाने तुमच्या प्रयत्नांना देखील यश मिळेल. आणि खरं तर असं म्हणतात ना की यशाची पहिली पायरी अपयश. मात्र या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघाला जरी अपयश आलं असेल तरी खचून जाऊ नका. येणाऱ्या स्पर्धेसाठी सज्ज राहा. 11 धावा धावफळकावरती. अगदी पाहिलं तर शेवटचे काही चेंडू शिल्लक, अर्थात 18 बॉल्सचा खेळ शिल्लक आहे. 14ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज सिद्धार्थ आला. सुनील ऑन स्ट्राईक. फुल टॉस होता, अधिक फायदा उचलता आलेला नाही आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल. चांगले एफर्ट दाखवले गेले. एक सिंगल आली या, परंतु सिंगल धावा इथे वाघावळे टीमला रोखाव्या लागतील. कारण प्रत्येक सामना आहे ना दुपारच्या नंतरचा आपण पाहिला तर प्रेक्षणीय झाल्या. प्रेक्षणीय मॅचेस आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. अत्यंत दर्जेदार मॅचेस आपण या ठिकाणी पाहिलेत. आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहे 17 मध्ये धावा काढायच्या 13. आव्हान थोडंसं सोपं आहे, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थरा नाही आहे. बॉलला सोडून दिलाय आउट ऑफ दी ऑफ स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 13 धावा धावफळकावरती. अगदी पाहिलं तर आता अवघ्या 12 धावांची गरज आहे. 17 बॉल 12 धावा, परंतु इथून वाघावळे टीमला ना गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. फटका फसलाय. जेलची संधी निर्माण झाली आहे. ए मेरे दोस्त, एक कॅच नाही ती रे, मॅच ती रे मॅच. इथून मात्र पाहिलं तर विकेटची संधी होती ती देखील गमावल्या. अगदी सोपा झेल धरती मातेला दान केलाय. सहज सोपा झेल. आणि या मुमेंट वरती या महत्वपूर्ण मॅच मध्ये अशा पद्धतीने कॅचेस सोडणं कदाचित
तुम्हाला सामोरे जावं लागेल ते पराभवाला. टीमची धावसंख्या 14 वरती या. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. एक सिंगल आली आहे. एक पाऊल टीम धारदेव संघ अगदी विजयाच्या नजदीक केलाय. विजयाचं जे जाळ आहे ते जाळ्याच्या दिशेने आगेकूच करतोय. आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकरती जोडल्या गेल्यात 15 धावा. अजून देखील पाहिलं तर अवघ्या धावांची गरज आहे 10. ओ यावेळेला मात्र सिलिमिड ऑफ मध्ये पुन्हा एकदा तीच चुकी झाली आहे. वारंवार या चुका होताना आपण पाहतोय आणि वारंवार या चुका तुम्हाला कुठेतरी पराभवाच्या छायेकडे घेऊन जातील. 16 धावा धावफळकावरती 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 14 बॉल आणि 9 धावांची गरज. सामना जिंकायचा असेल तर डॉट बॉल घ्यावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील. हीच वेळ आहे. अखेरकार हा डॉट बॉल आलाय. हा संघर्षाचा डॉट बॉल म्हणावा लागेल. आता या मॅच मध्ये 13 बॉल आणि 9 धावांची गरज आहे, परंतु काही घडू शकेल. अनेक स्पर्धेमध्ये आपण असे सामने विजय होताना देखील पाहिलेत. 13 बॉल 9 ची गरज. शेवटचा बॉल डॉट आला तर मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल, चुरस पाहायला मिळेल. ओ बॅकफुट वरती जाऊन मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. गली रिजन मध्ये बॉल. एक सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या धावफळकावरती 17. विजयाकरिता 12 बॉल आणि 8 धावांची गरज. अवघ्या 8 धावांची गरज आहे. फायनलचा सामना आपण पाहतोय. निश्चितपणाने आयोजकांना मी धन्यवाद देईन की आपण मला आमंत्रित केलं समालोचनाकरिता. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. परंतु जशी मॅच संपेल आम्ही निरोप देखील आपल्यातून घेणार आहोत, कारण आम्हाला संध्याकाळी आज रात्री कबड्डीची स्पर्धा आहे ती देखील पूर्ण करायची आहे. त्याकरिता खूप दूरवरचा अंतर कापून आम्ही या ठिकाणी पोहोचलोय, त्यामुळे क्षमास्व असावं. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत 17 धावा. 12 बॉल 8 ची गरज. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. ओ फुलटॉस होता, टर्न केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे बॉल निघून गेलाय. सीमार्श पलीकडे 4 धावांसाठी दमदार चौकार. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा, जश्न चला है जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा. आइला रे आइला आत्तीचा माइला आइला रे आइला. सामना कोणी जिंकू द्या, स्पर्धा आपली आहे आणि जिंकणारा देखील आपलाच आहे आणि पराभूत होणारा देखील आपलाच. खूप चांगल्या दर्जाचं आयोजन या स्पर्धेमध्ये केलं गेलं. अगदी विजयाच्या नजदीक, विजयाच्या दिशेने आगेकूच. श्री कालेश्वर चषक 2026 पर्व दुसरे आहे. ही आठवण राहिली या स्पर्धेची. ओ समोरच्या बाजूने लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. या वेळेला चुकी होणार नाहीये. विकेट आली आहे, विकेट डाऊन झाली आहे 21 अंकावरती. ललकारी ललकारी येऊन ललकारी 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 येऊन ललकारी. ये बंगाली बंगाली रे बाबा नाही बंगाली 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 रे बाबा नाही बंगाली 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 रे बाबा. विकेट आली आहे. फक्त 4 धावांची गरज आहे. सकाळच्या 17 पासून या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट केलं. खरं तर DBN लाईव्ह यांची वाहिनी, याचे प्रोप्रायटर्स आहेत सन्माननीय धनंजय मांगेला. त्याचनंतर आपण पाहिलं तर नयन तांडेल, त्याचनंतर जयेश मांगेला, त्याचनंतर नमित गोरे, अर्पित पाटील, या सर्वांना धन्यवाद. आणि त्याचनंतर स्कोरिंगची भूमिका ज्यांनी आमच्या माध्यमातून केली, क्रिक्स हिरोजच्या माध्यमातून महेश गुप्ता, आणि त्याचनंतर DJ राज, यांना कोण विसरेल. प्रत्येक विकेटवरती, प्रत्येक चौकारावरती आणि प्रत्येक षटकारावरती ज्यांनी प्रेक्षकांना नाचवलं असा DJ ऑपरेटर DJ राज, आणि ज्यांनी ही विकेट बनवली सन्माननीय अशोक राणे सर, यांना देखील धन्यवाद देऊ आपण, कारण त्यांच्या माध्यमातून एक चांगली विकेट या स्पर्धेला आपल्याला उपलब्ध झाली. इथून मात्र 2 धावा घेतल्या गेल्यात. स्कोर लेवल झालाय. फक्त 1 धाव गरज आहे. त्या 1 धावेनंतर आपल्याला सेलिब्रेशन पाहायला मिळेल, कारण ज्या वेळेला तुमचा संघ जिंकतो, ज्या वेळेला विजेता होतो, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन होतो, त्यावेळेला तुमच्या गावाचं नाव अगदी उंच पातळीवरती जात असतं. आता इथून काहीच क्षण आहेत तो सेलिब्रेशन, तो आनंदाचं वातावरण पाहण्यासाठी.
शेवटचा एक धावेची गरज आणि इथे विकेट आली आहे. चला नवीन फलंदाज धावत जा. माझ्या बाबाला तू बाबाला तुझी आई माझ्या गावाला देवी माझ्या बाबाला तू बाबाला तुझी आई माझ्या गावाला. त्याचनंतर आपण या स्पर्धेसाठी पाहिलं त्याचे 2 पंच म्हणून लाभले वाडा टेनिस क्रिकेट असोसिएशन्स मधून ह्या 2 पंच. त्याने देखील दिवसभरामध्ये खूप सारी मेहनत घेतली आणि त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही संपूर्ण दिवसभर पंचांची भूमिका साकारली आहे. कारण अनेक ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट जेव्हा वेळेला स्पर्धा होतात त्या वेळेला 3-3 अंपायर्स असतात, परंतु या 2 अंपायरची कोणत्या प्रकारची तक्रार आयोजन कमिटीपर्यंत आणली नाही. कंटिन्यू मैदानामध्ये उभे राहिले. त्याबद्दल पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांनी साकारली. त्यानंतर आमचे अजित जंगम त्यांनी देखील आम्हाला समालोचनासाठी मदत केली. त्यांना देखील मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन इथे ठरले टीम धारदेव. हा संघ इथे ठरलाय चॅम्पियन. मान जरा बेटे घड़े लेवे ना तू टेके कित का तू डाउन तन्ना अरे गरे बेटे. हाँ मान जरा बेटे घड़े लेवे ना तू टेके कित का तू डाउन तन्ना अरे गरे बेटे. खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. आप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी गोली गोली आता धीर झालो यार भगवतीर झालो यार आणि तुझ्याच साठी बनवून बसलो माग आलो यार. आता उठतोय मुंगाट पळतोय चिंगाट रंगात आलं यार. झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झालंय झिंग झिंग झिंग. ट्रॉफी घेताना आता सेलिब्रेशन होईल. सर्वप्रथम आयोजकांची एक सूचना आहे, जे कोणी पाहुणे मंडळी या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये उपस्थित असतील सर्वांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यायचं आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायची. जे कोणी पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित असतील